लहानपणी आंब्याचा बनत होता रस, तीन तीन पाण्यामधून निघत होता चांगला कस. डाग लागलेली आंबे बुडी पहिले चलक ठेवायची, जमा झालेल्या पोट्ट्याला त्यातला एक एक आंबा द्यायची. मामाच्या गावाला जायची हौस होती भारी, काहून तर खेळासाठी पोट्टे जमा होई सारी. पावन जर म्हटलं ना तर रस पक्का, ते चित्र आठवून मला आजही बसते धक्का. बुडी नाही तर बुडा आंब्याला चांगला पिलवायचे आणि बळा फोपट बसलेल्या पोट्ट्याला खिलवायचे. कोया साली यायची तीन तीन मिठाच्या पाण्यात अंघोळ व्हायची आणि पाहुण्या परिसराची चर्चा घराघरात व्हायची. रस इतका पतला तो पोयल नव्हता पुरत, रस इतका पतला तो पोयल नव्हता पुरत. आनंद त्याचा इतका की मायबाई आठवडाभर नव्हता सरत. भजे कुरडाय पापड यायचा वास गल्लीत पसरत. मग काय, पाहुण्या परीस जेवायसाठी शेजारचा माणूस पोरगा बसत. आई आत्या काकू मामी आग्रहानं वाढायच्या आणि त्यातले 4 घास कुत्रा मांजरासाठी काढायच्या. रसाचा तो सोहळा समाजामध्ये